तरीही प्रत्येक भाषेचा म्हणून स्वतःचा एक स्वभाव असतो. हा स्वभाव कसा तयार झालेला असतो? तर तो त्या त्या भाषेच्या त्याच्या आजूबाजूला, कारण की भाषा ही त्या संस्कृतीचं अंग आहे, त्या प्रदेशाच्या संस्कृतीचं. तर त्या भाषेच्या पद्धतीनं तो तयार झालेला असतो. उदाहरणार्थ समाज भाषा विज्ञानामध्ये तुम्ही हे ऐकलं असेल, वाचलं असेल कुठंतरी, किंवा तुम्हाला माहिती असेल की जगामध्ये काही भाषा आहेत, आदिवासींच्या काही भाषा, ज्या भाषांमध्ये कालवाचक शब्द नाहीत. कालवाचक शब्द म्हणजे काय? आज, आत्ता, काल, उद्या, परवा, त्याच्यानंतरच्या दिवशी, थोड्या वेळाने, हे सगळे कालवाचक शब्द आहेत. याच्यावरून कृती कधी घडली याचा बोध होतो कालवाचक संदर्भात. गंमत अशी आहे की एखाद्या समूहाची जर अशी धारणा असेल की जगात काहीच घडत नाही, म्हणजे काळ नसतो, उद्या नसतो, आज नसतो, जे आहे ते आहे, अव्याहत आहे, जे आहे ते वर्तमानच आहे, तर अशा एखाद्या भाषेतलं सगळं तत्वज्ञान हे मराठीमध्ये घेऊन येताना मोठी गडबड होईल. त्याचं कारण असं की मराठीमध्ये काळ आहेत, जसे हिंदीत काळ आहेत, इंग्रजीत काळ आहेत, मराठीत थोडे जास्त काळ आहेत. आणि या काळांवरती त्या मूळ भाषेतल्या तत्वज्ञानाचा किंवा त्यांच्या भाषिक घडणीचा परिणाम होईल. त्यामुळे त्याला जे सांगायचंय ते आपल्याला मराठीमध्ये नीट मांडता येणार नाही. दुसरा मुद्दा, मराठीतून जर आपण त्या भाषेमध्ये अनुवाद केला तर 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 त्या भाषेत तर अजून गडबडी होतील. कारण आपण ज्या संकल्पनेवर उभे आहोत, मुळात ती संकल्पनाच त्यांच्याकडे नाही. असंच गतीच्या संदर्भातही आहे की हळूहळू, वेगाने, थांबलेला वगैरे हे सगळे गतीचे शब्द आहेत. थांबलेला म्हणजे जो चल नाही. त्या भाषेमध्ये, एखाद्या भाषेमध्ये जर गतीचेच शब्द नसतील तर पंचायत होईल. आणि अशा भाषा आहेत जगात. म्हणजे त्या भाषेतून जेव्हा आपल्या भाषेकडे काही येईल तेव्हा या सगळ्यांचे दीर्घ परिणाम हे आपल्यावरती झालेले असतील असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे अनुवाद करताना आपल्याला खूप काळजी घ्यावी लागेल. दुसरा एक मुद्दा, म्हणजे मी फक्त वेगवेगळी उदाहरणं देतोय की हिंदी भाषक संस्कृती आणि मराठी भाषक संस्कृती यांच्यामध्ये एक फरक आहे. आणि तो फरक असा आहे, साधा फरक अगदी, की आपल्याकडं आपण बऱ्यापैकी मातृसत्ताक परंपरेला अधीनस्थ राहून आपली भाषा वापरत असतो. म्हणून आपण तोंडातनं जेव्हा शब्द उच्चारतो तेव्हा आपण मामा, मावशी असे शब्द उच्चारतो. हिंदी भाषक लोक हे पितृसत्ताक भाषिक परंपरेतनं येतात. त्यामुळे ते चाचा, चाची असे शब्द वापरतात. ते मावशी म्हणत नाही. हे आपण लक्षात घ्या. आणि मग काय मावशी, काय दिले, भाजी कशी दिली, किंवा मामा कुठं चाललात? आता ह्याचा सहज अनुवाद क्या मामा किधर जा रहे असं होत नाही. चाचाजी असाच करावा लागतो. क्यों चाचा कहाँ जा रहे हैं आप? ओके. तर हा त्या दोन भाषांमधला एक फरक लक्षात घ्यावा लागतो. तिसरा मुद्दा, की तुमची भाषा आणि संस्कृती ही म्हणींमधून, वाक्प्रचारांमधून व्यक्त होत असते. आणि नीट लक्षात घ्या, यांचे अनुवाद होत नसतात. किंवा तुमच्याकडे काही दाखले असतात. म्हणजे उदाहरणार्थ मराठीमध्ये बांगडी फुटणे, कुंकू पुसणे, हां. तर ह्या ज्या फ्रेज आहेत, ह्या फ्रेज त्याचा मराठी
संस्कृतीच्या संदर्भात एक अर्थ आहे, हे एक गृहीत धरा. अन्य संस्कृतींच्या संदर्भात तो अर्थ तसाच असेल असं नाही. म्हणजे अगदी हिंदी संस्कृतीमध्ये सुद्धा तो तसा नाही, तर इंग्रजी आणि अन्य भाषिक संस्कृतींचं तर आपण सोडूनच द्या. हे अंतर असं पडत जातं, हे आपल्याला लक्षात येईल. म्हणजे कोणत्याही भाषेचे जे मुद्दे आहेत, ते आपण लक्षात घेतले पाहिजेत. म्हणजे आपल्या मराठी सगळ्यात महत्वाची गोष्ट, की जे भाषांतराच्या मुळावर येते, ती अशी आहे, की कोणत्याही भाषेमध्ये समानार्थी शब्द असत नाहीत. ओके. कोणत्याही भाषेमध्ये समानार्थी शब्द असत नाहीत. हे एक सांस्कृतिक, सामाजिक विधान आहे, भाषिक विधान, की आई वेगळी, मम्मी वेगळी, माय वेगळी, अम्मा वेगळी. या चारही गोष्टी या व्यक्ती एकसारख्या असत नाहीत. म्हणजे आई, मम्मा, माय, अम्मा किंवा आम्ही ही शब्द उच्चारल्या तुमच्या पुढं, नजरेपुढं येणारी व्यक्ती एकसारखी असत नाही. आता म्हणून औदुंबर ही जी कविता आहे याची बालकवींची, की पाय सोडून जळात बसला असला औदुंबर. तर ह्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल सरळ सरळ, की अ, त्याच्यात असला असा एक शब्द आहे, की कोणत्याही अनुवादकाला तो त्याच्या भाषेमध्ये पकडता येणार नाही. किंवा फुलराणी ही सारखी जी कविता आहे त्यांची, तिचा अनुवाद अन्य भाषेमध्ये शक्य होईल का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. डॅफोडिल सारखा हा प्रकार आहे. तिसरा एक मुद्दा जो मी या ठिकाणी अ, सांगेल, की अ, त्यामुळं म्हणजे कवितेची जी सगळी महत्वाची वैशिष्ट्ये असतात, त्यातलं महत्वाचं वैशिष्ट्य, सगळ्यात प्रधान वैशिष्ट्य काय आहे? तर कवितेचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य मला मला विचारलं तर मी असं म्हणेन, की अनेकार्थता. कारण की व्यंगार्थामध्ये बोलत असते. ओके. कविता ही नेहमी व्यंगार्थ तुमच्या पुढे ठेवते. तर अनेकार्थता हे कवितेचं प्राणभूत लक्षण आहे, असं आपल्याला लक्षात येतं. अनुवादामध्ये कविता हे तिच्या एका अर्थाचा अनुवाद करते. म्हणजे त्याच्यामुळं ट्रान्सलेटेड कविता ही मूळ कवितेची जी शक्ती असते, अनेकार्थता असणारी, व्यंगार्थामध्ये बोलणं वगैरे, वगैरे, ह्याचा मोठा लोप हा कवितेच्या भाषांतराच्या संदर्भामध्ये झालेला असतो, असं आपल्याला लक्षात येतं. आमचे एक मित्र आहेत विशाल तायडे, आणि त्यांनी मला वाटतंय बहुधा स्नो स्नोचा अनुवाद केलेला आहे पामुकच्या. तर कदाचित नाव मागं पुढं होईल. पण अ, त्या त्या कलाकृतीचा जो नायक आहे, त्याचं नाव आहे का, की का हा त्या कादंबरीचा नायक आहे. पामुक यांच्या कादंबरीतला तो नायक आहे. आता त्याचा अनुवाद मराठीमध्ये विशाल तायडे यांनी केलेला आहे. विशाल तायडे हे फार चांगले आणि महत्वाचे अनुवादक आहेत. त्यांनी तो अनुवाद फार मन लावून केला. पण का हे जे लेखकाचं नाव आहे, ते मराठीमध्ये काय म्हणूयात, त्यामुळेच प्रश्न तयार झाले. कारण अनुवादकानं स्क्रिप्ट लिहिली आणि देऊन टाकली, असं घडत नाही. तर मध्ये एक मुद्रित शोधक किंवा मुद्रण करणारी व्यक्ती असते, टायपिस्ट असतो. तो काहीतरी टाइप करतो आणि तो त्याच्या आकलनाप्रमाणे टाइप करतो. आता मराठीमध्ये का असा शब्द एखाद्या वाक्यात येतो, तेव्हा प्रश्न तयार होतो. तू हे का केलंस? किंवा तू हे केलंस का? हं, का म्हणून?
तर तुम्हाला असं लक्षात येईल की प्रश्न तयार झालेले आहेत. आणि मूळ कादंबरीमध्ये त्या नायकाचं नावच काय? टायपिंग करत असताना या जो कोण टायपिस्ट असेल त्याला मराठीतला का आणि मूळ पुस्तकातला नायक का या दोघांमधला फरक लक्षात न आल्यामुळे वाक्य रचनेच्या असंख्य गडबडी होऊन गेलेल्या आहेत. आणि मग जो वाचक आहे त्याला ते पुन्हा 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 समजून घ्यावं लागतं. आता असं का घडलं? असं घडलं कारण त्या समाजाची असणारी जी धारणा आहे त्या धारणेला अनुरूप आपण अनुवाद करण्याचा प्रयत्न केला आणि तिथूनच खरी गफलतीला सुरुवात झाली असं आपल्याला म्हणता येतं. एक मुद्दा असा आहे की अनुवादक जेव्हा मनाचे शब्द वापरतो तेव्हा मूळ गाभा बदलला तर ते चुकीचं ठरतं का असा एक प्रश्न ज्योतिताई जोशी यांनी विचारलेला आहे. एक मिनिट लक्षात घ्या की अनुवादकाला हे स्वातंत्र्य असत नाही की त्यानं कलाकृतीचा गाभा बदलावा. म्हणजे संशोधक अनुवादित साहित्याचं संशोधन करताना काय अभ्यास करायचा आहे तर तो मुळात हाच अभ्यास करायचा आहे की अनुवादक स्वतःच्या मनचं काही घालून किंवा कलाकृतीतलं काही वगळून कलाकृतीच्या मूळ गाभ्याला धक्का पोहोचवतोय का? कारण त्याची ही कृती दुर्लक्ष करण्याजोगती तर नाहीच नाही, पण ती अक्षम्य आहे. म्हणजे त्यासाठी अनुवादकाला क्षमा करता येऊ शकत नाही. ज्याला आपण गुन्हा म्हणतो, तर तो त्या पद्धतीचाच गुन्हा आहे. कारण त्यानं मूळ गोष्टीमध्ये हेरफेर केलेली आहे, असं आपल्याला लक्षात येतं. आता म्हणून तुम्ही एक मिनिट लक्षात घ्या, की आनंद यादव हे जे मराठीतले एक फार चांगले कादंबरीकार, अ, कथाकार, लघुनिबंधकार आणि कवी पण होते. तर त्यांनी गोतावळा ही एक मराठीतल्या श्रेष्ठ कादंबरींपैकी एक असणारी कादंबरी लिहिलेली आहे. गोतावळा ही अत्यंत महत्वाची कादंबरी आहे. गोतावळा किंवा रारम बोराडे यांची पाचोळा किंवा उद्धव शेळके यांची धग किंवा पुरुषोत्तम बोरकर यांची मेड इन इंडिया, आता ह्या ज्या कलाकृती आहेत, म्हणजे मी काही साधी सहज सुचली तेवढी नावं तुम्हाला सांगितली. या कलाकृतींचं यश हे त्यांच्या भाषेत दडलेलं आहे, त्यांच्या बोलीत दडलेलं आहे. हे आपण लक्षात घ्या की भाषेचा इतका नैसर्गिक, इतका अकृत्रिम वापर या कलाकृतींमध्ये आहेत की मराठीतल्या अव्वल दर्जाच्या कलाकृतींमध्ये यांचा उल्लेख झालेला आहे, समावेश झालेला आहे असं आपल्याला लक्षात. आता गोतावळाचा हिंदी किंवा इंग्रजीत अनुवाद करत असताना भाषेचं जे मूळ कलाकृतीचं वैशिष्ट्य आहे त्याचा लोप होणार आहे हे साहजिक आहे. ती एक प्लेन गोष्ट राहणार आहे आणि ती एक प्लेन गोष्ट राहिली की तिची जी आवाहन क्षमता आहे जी मराठीमध्ये होती ती अन्य भाषेमध्ये त्या पद्धतीची असणार नाही असं आपल्याला लक्षात येतं. आणि हा जो लोप आहे, हा लोप एवढा मोठा आहे की त्यामुळं आनंद यादव यांनी भाषांतर नको होतच अशी भूमिका घेतलेली आहे. आणि ती भूमिका त्यांनी जाहीररित्या वेळोवेळी बोलून दाखवलेली आहे. पण यादव सरांची जर भूमिका आपण गृहीत मांडली तर मग आपण जगभरातलं जे काही श्रेष्ठ वाङ्मय आहे त्याला पारखे होऊन बसूत हेही आपल्याला शास्त्र त्याच्यातल्या ज्या वेगवेगळ्या भूमिका आहेत, नाममात्रवादी, एकसत्ववादी वगैरे वगैरे वगैरे, तर त्यातल्या काही जर भूमिका आपण
स्वीकारल्या. तुम्हाला हे लक्षात येतं ना की सगळा समीक्षा व्यवहार कोसळतो. कारण की प्रत्येक साहित्य कृती किंवा कलाकृती ही एकमेव अद्वितीय असते असं जेव्हा विधान आपण करतो त्यावेळी आपण अप्रत्यक्षरित्या असं सांगत असतो की हिची तुलना दुसऱ्याशी होऊ शकत नाही. आणि पूर्णतः पूर्ण समीक्षा व्यवहार हा तुलनेचा व्यवहार आहे हे असं आपल्याला लक्षात येतं. नीट लक्षात घ्या, अनुवाद आणि भाषांतर यामध्ये फरक आहे का? फरक आहे या संकल्पनांमध्ये. ओके, तो फरक लक्षात घ्या काय आहे नेमका. भाषांतर या शब्दाचा साधा अर्थ असा आहे की एका भाषेतून दुसऱ्या भाषेत म्हणजे भाषांतर. अनुवाद या शब्दाचा अर्थ च्या मागून बोलणे असा आहे. म्हणजे जर संस्कृतची मंडळी या ठिकाणी असतील तर ते याला दुजोरा देतील. म्हणजे किसी और के पीछे कहना अपनी बात कहना, म्हणजे कोणीतरी अगोदर सांगून ठेवलेलं आहे ते आपण पुन्हा सांगणे म्हणजे अनुवाद. भाषांतर म्हणजे एका भाषेत आहे ते दुसऱ्या भाषेत सांग. याचा अर्थ तुम्ही तुमच्या भाषेत नव्यानं सांगताय का? नाही. तर तुमच्या आधी कुणीतरी ते अन्य भाषेत सांगून ठेवलेलं आहे. म्हणून भाषांतर हा अनुवाद आहे असं आपल्याला लक्षात येतं. अनुवादाचं एक फार मोठं वर्तुळ आहे. खूप मोठं वर्तुळ आहे. ज्याच्यामध्ये भाष्य, ज्याच्यामध्ये टीका, ज्याच्यामध्ये स्वैर, ज्यामध्ये रूपांतर, ज्यामध्ये भाषांतर, ज्यामध्ये लिप्यंतर, ज्यामध्ये प्रकारांतर, ज्यामध्ये माध्यमांतर, ज्यामध्ये वाङ्मय प्रकारांतर, ज्यामध्ये कलांतर, असे सगळे प्रकार, अर्वाचीनीकरण असे सगळे प्रकार समाविष्ट होतात. आता या प्रत्येक जे मी आता शब्द वापरले त्या शब्दाचा एक अर्थ आहे. माध्यमांतर म्हणजे काय? तर एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये. म्हणजे जी. ए. कुलकर्णी यांनी कैरी नावाची गोष्ट लिहिली. व्यंकटेश माडगूळकर यांनी बनगरनवाडी नावाची कादंबरी लिहिली आणि अमोल पालेकर यांनी कैरीवर सिनेमा बनवला किंवा बनगरवाडी चित्रपट बनवला. म्हणजे गोष्टीचा सिनेमा होणं किंवा कादंबरीचा चित्रपट होणं हे माध्यमांतर आहे. आणि हे माध्यमांतर त्याच्यात सांगितली गेलेली गोष्ट ही पहिल्यांदा सांगितली गेलेली नाही म्हणून तो अनुवादाचा एक प्रकार आहे. कधी कधी गोष्ट म्हणजे वेगळ्या म्हणजे कविता असते, एक कथा असते. इंजिन ही एक गोष्ट होती आणि या इंजिनचं नंतर गोतावळा ही कादंबरी झालेली आहे. म्हणजे मूळ काय आहे? मूळ आहे कथा. त्या कथेची काय झाली? कादंबरी. म्हणजे कादंबरी पहिल्यांदा सांगितली का? त्याचं उत्तर नाही. म्हणून वाङ्मय प्रकारांतर हे काय आहे? हा अनुवादाचा एक प्रकार आहे. नाटकाच्या संदर्भामध्ये शेक्सपियरच्या नाटकांची रूपांतर झालीत मराठीत असं आपल्याला लक्षात येतं. रूपांतर झालीत म्हणजे काय? तर शेक्सपियरची जी नाटकं म्हणजे उदाहरणार्थ कोणतीही नाटकं त्याला मराठी पेहराव दिला गेला. मराठी चेहरा दिला गेला. पात्रांची नावं बदलली गेली आणि मग ते नाटक आपल्या रंगभूमीवरती खेळवलं गेलं. खेळ हा शब्द आता खान सरांनी वापरला होता. कारण ते नाट्य आणि रंगभूमी या दोन क्षेत्रांशी संबंधित असणारं व्यक्तिमत्व आहे. तर हे असं घडलं. तर ह्याला आपण रूपांतर असं म्हणतो. कारण आता अगदी हॅरी पॉटर ही जी कलाकृती आहे, ही मराठीतही अनुवादित झाली आणि ती खूप वाचली गेली. पण कोणी जर त्या हॅरी पॉटरचं हरी पाटेकर त्याचं नाव आणि ती गोष्ट सांगितली, तर असं का घडलं किंवा असं का केलं? तर त्याचं एक महत्वाचं कारण वाचकां जवळ जाणं हे गरजेचं वाटलं. कुणाला? अनुवादकाला. आणि म्हणून त्यानं ते स्वातंत्र्य घेतलं. या स्वातंत्र्यामुळे मूळ गाभा बदलला का? त्याचं उत्तर नाही असं आहे. अगदी विद्यार्थी असताना म्हणजे 25 वर्षांपूर्वी मी
फ्रेडरिक नीत्शेचं जेव्हा झरतृष्ट वाचलं, मी MA चा विद्यार्थी होतो त्यावेळी, आणि मी आणि माझा एक मित्र अजित देशमुख, आम्ही जेव्हा त्या पुस्तकावर विचार करत होतो, झरतृष्ट हे वाचण्याचं एक कारण, की आपण जेव्हा तरुण असतो तेव्हा वेगवेगळ्या अं, अं, नव्या गोष्टींनी भारावलेलो असतो, किंवा ज्या आपल्या परंपरेतल्या गोष्टी आहेत त्यांना शह देणारी विधानं ही आपल्याला अधिक आकृष्ट करत असतात. त्यामुळं द गॉड इज डेड हे जे विधान आहे, या विधानानं आमच्यावरती त्या काळात मोहिनी घातली होती. आणि मग मला असं वाटलं की ह्या पुस्तकाचा आपण अनुवाद करायचा आणि लोकांना सांगायचं की नीत्शेनं असं सांगितलं की ईश्वराचा अंत झाला किंवा मृत्यू झालेला आहे. आता हा अनुवाद करत असताना, जो आम्ही केला नाही, करत असताना आम्ही त्याच्या अनेक शक्यतांचा विचार केला. त्यातली एक शक्यता ही अशी होती की हा अनुवाद आपण कहाणीच्या भाषेत करायचा. कहाणी हा मराठीतला एक रूपबंध आहे, जो हिंदीतला कहाणी वेगळा, कथा या याच्यासाठी. आमच्याकडं मंगळवारची कहाणी, सोमवारची कहाणी, ह्या ज्या कहाण्या आहेत, हा एक स्वतंत्र रूपबंध जो मध्ययुगीन काळामध्ये आपल्याकडे अस्तित्वात होता, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या कहाण्या सांगितल्या, मंगळागौरीची कहाणी सांगितल्या गेल्या. तर त्याच्यामध्ये छोटी छोटी वाक्य आणि त्याची असणारी एक लय, ही फार महत्वाची गोष्ट होती. आणि कहाण्यांचा त्याच्या रसिकांवरती, म्हणजे सांगणारा आणि ऐकणारा यांच्यावरती एकदम झटपट परिणाम होतो, हे आम्हाला लक्षात आलेलं होतं. त्याच्यामुळं हा जो पोथीचा किंवा कहाणीचा जो एक रूपबंध आहे, तो रूपबंध घेऊन आपण हे पुस्तक मराठीत आणलं पाहिजे, म्हणजे लोकांना ते पोथीसारखं वाटेल आणि लोक ज्या सश्रद्धपणे ते उघडून वाचायला लागतील, मग ते वाचायला सुरुवात करतील आणि एकदम त्यांना ते वाक्य लक्षात. आणि मग या धार्मिक पुस्तकांचा जो काही इम्पॅक्ट होतो, परिणाम होतो, तसा परिणाम हे पुस्तक, ज्याच्यात ते वाक्य ते करेल, असं आम्हाला तेव्हा वाटलं होतं. हे हे जे काही आहे, हे मूळ पुस्तकाला धक्का न लावता स्वैरपणे ती गोष्ट सांगणं, याचा केलेला जो हे आहे, म्हणजे प्रयत्न, तर तो स्वैर रूपांतर, स्वैर अनुवाद यामध्ये येतो, संकलित होतो, असं आपल्याला लक्षात येतं. कधी कधी काय होतं की भाषा तीच असते, पण काळ बदलतो. आणि काळ बदलला की एकच भाषा ही नव्या काळातल्या लोकांना अनअकलनीय व्हायला लागते. म्हणजे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी किंवा त्यांचा अनुभवामृत किंवा अमृतानुभव हा ग्रंथ आज 21व्या शतकामध्ये वाचत असतात, तो सहजपणे लक्षात येईल, कळून येईल असं नाही. आणि मग हा ग्रंथ आपल्याला पुन्हा एकदा सांगावा लागतो. तसा प्रयत्न गोवी करंदीकर, विंदा करंदीकर यांनी केला आणि त्यांनी अनुभवामृत किंवा अमृतानुभव या ग्रंथाला पुन्हा एकदा 20व्या शतकामध्ये सांगितले. तर त्याला आपण अर्वाचिनीकरण म्हणतो. अर्वाचिनीकरण म्हणजे भाषा एकच, पण तिचं अर्वाचीन रूप म्हणजे वर्तमान रूप, आजचं रूप तिला देणं, जुन्या काळातली भाषा पुन्हा नव्या मध्ये परावर्तित करणं, हेही काय आहे, हाही अनुवाद आहे, असं आपल्याला लक्षात येईल. मंटो यांचा मी दोनदा तीनदा नाव घेतलं. मंटो हा फार अफलातून आणि फार महान लेखक होऊन गेला, असं माझं स्वतःचं मत आहे. आता मंटो मी वाचलेला नव्हता त्या काळात, म्हणजे 26-27 वर्षांपूर्वी. त्या काळात माझा एक मित्र माझ्याकडे आला आणि आम्ही जेव्हा वाचनाबद्दल चर्चा करत होतो, जेव्हा मी MA फर्स्ट इयरचा विद्यार्थी होतो, तर तो म्हणाला की तू मंटो वाचलास का? मी म्हटलं कोण मंटो? तर तो म्हणाला तू मंटो वाचला नाहीस तर तू जगात काहीच वाचलं नाहीस. आणि मी एकदम शॉक झालो त्याच्या त्या विधानात.
आणि मग तो मला म्हणाला की ग्रंथालयात जा आणि तिथे श्रीपाद जोशी यांचं मंटोच्या कथा नावाचे पुस्तक आहे, ते आपण ते वाच मिळवू. आणि मी तुम्हालाही सांगेन, जर तुम्ही मंटो नसेल वाचला तर त्यांची ठंडा गोष्ट, बू, काली सलवार, टोबा टेक सिंग, खोलदो यासारख्या कथा किंवा या कथा तर तुम्ही नक्कीच वाचा. तुम्हाला एका कथेचा एकात्म आणि दीर्घ परिणाम कसा होतो वाचकांवरती ते लक्षात येईल. मग मी ग्रंथालयात गेलो, पुणे विद्यापीठाच्या, तत्कालीन पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयात, आणि मी शोध घ्यायला लागलो त्या पुस्तकाचा. तर त्या आमच्या मित्रानं सुचवलेलं ते पुस्तक मला काही सापडलं नाही. पण देवेंद्र इस्सर यांनी मंटोच्या कथांची केलेली लिप्यंतर ही मला सापडली. लिप्यंतर म्हणजे काय? तर गोष्ट उर्दूतच होती, पण स्क्रिप्ट उर्दू नव्हती, स्क्रिप्ट देवनागरी. म्हणजे उर्दू लिपी ऐवजी मूळ उर्दू कथा हिंदीमध्ये सांगणे. म्हणजे मूळ उर्दू मध्ये मला ती वाचता येणार नाही, मला ती लिपी कळत नाही. पण जेव्हा उर्दू गोष्ट ही देवनागरी स्क्रिप्ट मध्ये जेव्हा लिहिलेली असेल, तेव्हा मला ती वाचता येईल, मला ती समजून घेता येईल. असं तर देवेंद्र इस्सर यांनी मंटो आणि अन्य लेखक यांचे लिपी बदलून त्या गोष्टी सांगितल्या. आता त्या हिंदीत सांगितल्या असं म्हणूयात. तर लिप्यंतर केलेलं हे जे काही आहे वाङ्मय, ते माझ्या वाचनात आलं आणि मी त्या सबंध गोष्टी वाचून प्रचंड प्रभावित झालो. गंमत अशी आहे की मूळ म्हणतो, आता मी मूळ उर्दूतून वाचला हे तुम्ही लक्षात घ्या. जरी मला उर्दू लिपी वाचता येत नसेल, मी देवनागरीतनं वाचला, पण उर्दूतनं वाचला हा लेखक. नंतर कधीतरी मला श्रीपाद जोशींचं पुस्तक सापडलं आणि पुन्हा ती गडबड झाली जी दरवाजा आणि खिडकीची होती. मी अजितला म्हणालो की श्रीपाद जोशींचा अनुवाद काही मला नाही रे आवडला, म्हणतो वाच त्याच्यापेक्षा. तो वाच, देवेंद्र इस्सर यांनी अनुवादित म्हणजे लिप्यंतर केलेलं. तर लिप्यंतर म्हणजे एका लिपीतून दुसऱ्या लिपीमध्ये तीच गोष्ट सांगणं, हाही अनुवादाचा एक प्रकार आहे असं आपल्याला लक्षात येतं. त्याच्यामुळं भाषांतर वेगळं काहीतरी आहे आणि अनुवाद ही वेगळी अशी काहीतरी गोष्ट आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सलगपणे एकाच बाबीच्या संदर्भामध्ये घडत असतात असं आपल्याला म्हणता येईल. मला वाटतं तुमचे प्रश्न हे बऱ्यापैकी संपलेले असावेत आणि म्हणून मी एका दुसऱ्या मुद्द्याकडे जातोय. हे सगळं विवेचन मी या पार्श्वभूमीवर केलेलं आहे की मला माहित नाहीये नेमकं की तुम्ही भाषांतरावर किती लोक काम करतायत. पण मला हे माहिती आहे, जेव्हा तुम्ही साहित्याचा किंवा भाषेचा विचार करत आहात आणि कोणताही लेखक हा निर्वात पोकळीतला लेखक असत नाही आणि त्याच्यावरती निरनिराळ्या गोष्टी प्रभाव टाकत असतात, तेव्हा कुठलाही एक लेखक समजून घेणं म्हणजे सबंध साहित्य व्यवहार समजून घेणं आहे. तुम्हाला हे विश्लेषण जे आता भाषांतराच्या संदर्भामध्ये तुम्ही ऐकलं, त्याचा लाभ हा नंतरच्या एकूण तुमच्या अभ्यासामध्ये होईल असा मला विश्वास वाटतो आहे. आता शेवटचा जो हा 1 तास आहे, तर त्या 1 तासातला काही भाग म्हणजे 50 मिनिटं हे मी दुसऱ्या एका विषयावरती तुमच्याशी संवाद साधणार आहे, ज्याच्याकडं उच्च शिक्षणामध्ये अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे. आणि किंबहुना या सगळ्या गोष्टींचा विचार करणं म्हणजे मी ज्या विषयाला मांडतोय त्या विषयाचा विचार करणं हे काही आपलं कर्तव्य नाही किंवा आपला भागच नाही, अशी आम्ही साहित्यिकांनी स्वतःची समजूत करून घेतलेली आहे. हे मी केवळ मराठी भाषिकांपुरतं बोलत नाही. मी आतापर्यंत केलेली विधानं ही बिलकुलच
केवळ आणि केवळ मराठी भाषेपुरती मर्यादित नव्हती. मला हे माहिती आहे, की ही इंग्रजी भाषेलाही तेवढीच लागू होतात. निदान भारतात आणि महाराष्ट्रात. ही हिंदीलाही तेवढीच लागू होतात आणि ही पाली आणि अन्य भाषांनाही तशीच लागू होतात. कारण आपल्याकडे भाषांतर संस्कृती नाही. कोणत्याच भाषेत ती नीटपणे आविष्कृत झालेली नाही. त्याचप्रमाणे आपल्याकडच्या बहुतेक भाषांमध्ये एका बाबीकडं आपण सतत दुर्लक्ष केलेलं आहे आणि ती बाब आहे बालकुमार साहित्य या नावाची. जिच्या जिच्या संदर्भानं मला पुढं आपल्याशी काही काळ संवाद साधणं महत्वाचं वाटतं आहे. मी जर असा प्रश्न उपस्थित केला आता, की बालसाहित्य किंवा बालकुमार साहित्य हा तुमच्या साहित्य व्यवहाराचा प्रकार आहे की प्रवाह आहे? तर तुमची उत्तरं मला या संदर्भात जाणून घ्यायला आवडेल, की मराठीवाल्यांनी सांगावं, की मराठी बालसाहित्य हा मराठी साहित्य विश्वाचा वाङ्मय प्रकार आहे की वाङ्मयीन प्रवाह आहे? म्हणजे जशी कथा, कविता, कादंबरी आहे, तसं मराठी बालसाहित्य आहे, की विज्ञान साहित्य, दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, आंबेडकरी साहित्य आहे, तसा तो एक प्रवाह आहे. हीच गोष्ट हिंदीलाही हिंदीच्या अभ्यासकांनाही मी विचारतो, की बालसाहित्य हा तुमच्या वाङ्मयीन परंपरेमध्ये प्रकार आहे की प्रवाह आहे? अ, राठोडजी, आपण तुमच्या प्रश्नाकडे पुन्हा शेवटी येऊया. हां. तर एक उत्तर आलंय प्रवाह आहे. अ, काही उत्तरं काही लोकांकडनं नक्कीच येतील, की प्रकार आहे. म्हणजे दोन्ही पद्धतीनं उत्तरं मिळतात. की काही लोक असं म्हणतील, की हा एक वाङ्मयीन प्रवाह आहे. कारण जसं ग्रामीण कादंबरी आहे, ग्रामीण कविता आहे, ग्रामीण नाटक आहे. तसंच बालसाहित्यामध्ये सुद्धा कादंबरी आहे, बालकथा आहे, बालकविता आहे. म्हणून तो एक प्रवाह आहे. काही लोक म्हणतील नाही, तो एक प्रकार आहे. जसा कादंबरी हा प्रकार आहे, तसाच तो एक प्रकार. तुम्ही जर अत्यंत बारकाईनं लक्षात घ्यायला लागलात, तर तुम्हाला असं लक्षात येईल, की मोठ्यांचा साहित्य व्यवहार म्हणजे प्रौढांचा साहित्य व्यवहार, त्याचं जसं एक वर्तुळ आहे, तसंच बालकुमार साहित्याचं स्वतंत्र वर्तुळ आहे. बालकुमार साहित्याचं स्वतंत्र वर्तुळ आहे. जसं प्रौढ साहित्याचं एक वर्तुळ आहे. पण ही दोन वर्तुळ एकमेकांना दोन बिंदूंमध्ये छेदतात. त्यामुळं श्रेष्ठ बालसाहित्य हे प्रौढ साहित्याचा भाग होतं आणि प्रौढांमधले काही कलाकृती प्रौढ साहित्यातल्या चांगल्या बालकुमार साहित्याच्या कक्षेमध्ये येतात. जर प्रौढ साहित्य हे ब्रह्मांड आहे असं आपण कल्पिलं, तर मराठीमध्ये जी एक पिंड संकल्पना आहे, तर बालकुमार साहित्य हे त्याचंच पिंड रूप आहे. पण त्या दोन गोष्टी एक नाहीत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कुठल्या अशा मुद्द्यावरती बालकुमार साहित्य या बाबी एकमेकांपासून दूर होतात? कुठला असा मुद्दा आहे की ज्याच्यामुळं बालकुमार साहित्याचा विचार तुम्हाला प्रौढ साहित्यासारखा करता येत नाही?
सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे सेन्सर बोर्ड. बालकुमार साहित्याच्या संदर्भामध्ये लिहिताना तुम्हाला काहीही कसंही लिहून चालत नाही. तुमच्या आत एक सेन्सर असावा लागतो आणि हा सेन्सर तुम्हाला सांगतो की तुम्ही कोणते शब्द वापरायचे, कोणते शब्द वापरायचे नाहीत. बहुतेक मोठ्यांसाठी लेखन करणारे जे लेखक आहेत त्यांच्या मुलाखती जर तुम्ही ऐकल्या असतील तर तुम्ही एक विधान असं सहज लक्षात घेतलं असेल. खरं तर हे विधान खूपदा मला हास्यास्पद वाटतं, पण तरी ते आहे की आत्माविष्कारासाठी मी लिहितो. मला स्वतःला असं वाटतं, मग मला मोकळं व्हावंसं वाटतं आणि म्हणून मी लिहितो. असं एक विधान बहुतेक लेखक करत असतात. बालसाहित्याच्या किंवा कुमार साहित्याच्या संदर्भामध्ये लेखकाला असं विधान करता येत नाही. मला वाटलं ते मी लिहिलं, बिलकुल नाही. तुम्हाला वाटलं तुम्ही ते लिहू शकत नाही. कारण बालकुमार साहित्याच्या संदर्भामध्ये मूलभूत काही अटी आहेत, काही अडथळे आहेत. ह्या अडथळ्यांची शर्यत पार केली तरच आपल्याला बालसाहित्याच्या भूमीवर पाऊल ठेवता येतं असं लक्षात येईल. काय अटी आहेत? एक, तुम्हाला तुमचा जो वाचक आहे तो कोण आहे हे आधी गृहीत धरावं लागतं किंवा हे आधी लक्षात घ्यावं लागतं की तुम्ही एक गोष्ट सांगणार आहात, मान्य. तुम्ही गोष्ट कोणाला सांगणार आहात हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, जो प्रश्न बालसाहित्यात सर्वात आधी विचारला जातो. लेखकानं स्वतःला विचारायचा आहे. तो स्वतःला तसा प्रश्न विचारत असतो. तुम्ही तो कुमार गटासाठी गोष्ट सांगणार आहात, किशोरांसाठी सांगणार आहात, ज्यांचं वय 14 ते 12 आहे अशा एका समूहासाठी सांगणार आहात, ज्यांचं वय 12 ते 8 आहे त्यांच्यासाठी सांगणार आहात, त्या बालसमूहासाठी सांगणार आहात, की नुकतेच प्राथमिक शाळेत जाणाऱ्या 6 ते 8 वर्षाच्या लेकरांसाठी गोष्ट सांगणार आहात, की ज्यांनी अजून शाळेची पायरी चढलेली नाही, ते प्री प्रायमरी विद्यार्थी जे आहेत, प्री प्रायमरी शिशु गट जो आहे, टॉडलर जे आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही तुमची गोष्ट सांगणार आहात. तुम्हाला सांगायची गोष्ट नेमकी कोणाला? आणि तुम्ही ज्या क्षणी तुमचा वयोगट निश्चित करता त्या क्षणी तुमच्या गोष्टीचा आकार बदलतो, उकार बदलतो, शब्द बदलतात, कथन पद्धती बदलते असं आपल्याला लक्षात. म्हणजे ही एक इतकी महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपल्याकडं टॉडलरसाठी फारशा गोष्टी लिहिल्या गेलेल्या नाहीयेत. पण शिशु गटासाठी सांगायची रामायणाची गोष्ट किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चरित्र कहाणी जी तुम्हाला शाळेत न जाणाऱ्या मुलाला सांगायची आहे आणि तीच गोष्ट तुम्हाला वयात आलेल्या 16-17 वर्षाच्या मुलाला सांगायची आहे. तुमची गोष्ट अगदी सारखी असणार नाही. तुम्ही जे प्रसंग निवडाल ते तेच असणार नाही. तुम्ही जी भाषा वापराल ती तशीच असणार नाही. तुमची भाषा, तुमचं कथन पद्धती, तुमची निवड, तुमचे प्रसंग या सगळ्यामध्ये फरक पडत जातो. आणि ही फरक पडतो त्याचं कारण वाचकाचं किंवा तो जो ऐकणारा आहे श्रोता, तो जो तुमचा बालक आहे त्याची मनस्थिती काय आहे ती आधी आपल्याला लक्षात घ्यावी.
म्हणजे मानसशास्त्राचं ज्ञान असणं ही बालसाहित्यिकासाठी जेवढी महत्वाची गोष्ट आहे, तितकीच महत्वाची गोष्ट ती बालसाहित्याचा अभ्यास करणाऱ्या संशोधकासाठी सुद्धा आहे. की बालमानस लक्षात घेतल्याशिवाय बालसाहित्याचं विश्लेषण, वर्गीकरण, मूल्यमापन, महत्वमापन करता येऊ शकत नाही. आणि मग तुम्हाला असं लक्षात येईल की हा एक अडथळा जो अत्यंत महत्वाचा आहे, त्या अडथळ्याशी काही गोष्टी जोडलेल्या आहेत. कोणत्या गोष्टी जोडलेल्या आहेत? एक गोष्ट जोडलेली आहे, ती आहे मनोरंजनाची. दुसरी गोष्ट जोडलेली आहे, ती आहे संस्काराची. म्हणजे संस्कार आणि मनोरंजन यांचा सुमेळ हा आपल्याला बालसाहित्यामध्ये, कुमार साहित्यामध्ये जाणीवपूर्वक घातलेला दिसतो. आता जसं जसं पुस्तकांचं रूप बदलतंय, जसं जसं पुस्तकांचं रूप बदलतंय, तुम्हाला असं लक्षात येईल की बालसाहित्याच्या संदर्भामध्ये पुस्तकांमध्ये सुद्धा मोठे बदल होत आहेत. म्हणजे इतके लहान मुलांसाठीची इतकी चित्रविचित्र आणि इतकी अप्रतिम पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत, की मोठ्यांची जी पुस्तकं आहेत, ती त्यांच्या पुढे अगदीच नीरस वाटायला लागतात. अगदी एक छोटं उदाहरण म्हणून एका एका पुस्तकाचा मी तुम्हाला हे दाखवतो म्हणता. फारच अ, आवडलेलं अ, अनवर ए सोहेल यांनी सांगितलेल्या ह्या गोष्टी आहेत. आणि पर्शियन अडॅप्टेशन आहेत या गोष्टी. मूळ गोष्टी आहेत पंचतंत्राच्या आणि त्या पर्शियनमध्ये सांगितल्या गेल्या, त्या पर्शियनवरनं त्या इंग्रजीत आणल्या गेल्या. आता हे जे पुस्तक आहे तुम्ही बघा, हे इकडून असं आहे, इकडून असं आहे, इकडून असं आहे. आणि आता हे पुस्तक आपण असं उघडतो, म्हणजे लहान बालक नावाचा जो मुद्दा आहे त्याची मानसिकता लक्षात घेऊन पुस्तकं कशी तयार केली जात असतात. आता हे पुस्तक सुरू होतं आणि एक दोन गोष्टी म्हणजे पूर्ण रंगीत पुस्तक आहे असं आपल्याला दिसेल. म्हणजे ह्याचा अभ्यास संशोधकानं त्याच्या मांडणीमध्ये केला पाहिजे. आता इथं हे पुस्तक पुन्हा आता मुळात पुन्हा सुरू झालं पुस्तक मागच्या बाजूला आणि इकडच्या बाजूनं हे एक पुस्तक तुमच्या पुढं पुन्हा आलेलं आहे. म्हणजे याचा साधा अर्थ तुम्ही लक्षात घ्या, की तुम्ही ज्या पद्धतीनं पुस्तकं बघितलेली आहेत आतापर्यंत, हां, त्या त्या त्यापेक्षा एक वेगळं पुस्तक हे तुमच्या हातात अ, ठेवलं गेलेलं आहे. आणि हे असं पुस्तक असल्यामुळं वाचक जो आहे, बालवाचक, हा त्याच्याकडं आपोआप आकृष्ट होतो आणि त्या पुस्तकांच्या गोष्टीमध्ये तो रमतो. म्हणजे त्या ज्या हॅरी पॉटरच्या लेखिका आहेत, जे के रोलिंग, तर त्यांचं एक पुस्तक मी मध्ये किताबखाना जे पोर्टमध्ये आहे, तर त्या पोर्टमध्ये गेलेलो, तिथून मी ते आणलं. आता ते माझ्याकडे नाहीये दाखवायला. तर ती एका स्वप्नाची गोष्ट आहे. आणि ती गोष्ट वाचत असताना आपण स्वप्न पाहतोय असं आपल्याला वाटतं अक्षरशः. इतक्या सहज पद्धतीनं ती गोष्ट पुढं-पुढं होत गेलेली किंवा अ, रवींद्रनाथ टागोरांचे एक जे भाऊ आहेत, मला वाटतं जे स्वतःही चित्रकार होते. तर त्यांची एक चरित्र कहाणी ही पुस्तकामध्ये आलेली आहे. आणि फार सहजपणे म्हणजे मी 3ऱ्या मजल्यावरती राहायचो. म्हणजे माझं घर 3 मजली आणि माझी खोली 3ऱ्या मजल्यावर. तर चित्रच असं आहे,
की आपल्याला तिसऱ्या मजल्यावर ती खिडकी उघडून बघावं लागतं की यस हा बसलेला आहे, आणि खाली तळमजल्यावर काही माणसं बसली, आणि तिसऱ्या मजल्यावरून याला तळमजला दिसत नाही, पण बाहेरचं जंगल दिसतंय आणि त्या जंगलातले झाडांवरचे पक्षी दिसतात. ते जे वर्णन केलंय तसं ते दृश्य त्या पानांवरती उपलब्ध झालेलं आहे. आणि मग त्या भावाला वेगवेगळी स्वप्न पडतात आणि ती सगळी स्वप्न त्याच्यात पुन्हा आली, आणि मग ते स्वप्न लिहायला लागला आणि त्यांची चित्र काढायला लागला, आणि मग त्याच्यातला लेखक आणि चित्रकार त्याचा उदय कसा झाला हे त्या गोष्टीमध्ये आलेलं आहे. म्हणजे मी हे सांगतो आहे की छोट्या छोट्या गोष्टी ज्या प्रौढ साहित्याचा विचार करताना तुमच्या गावीही नसतात, अशा गोष्टींचा विचार बाल साहित्यामध्ये प्रथम प्राधान्यानं आपल्याला करावा लागतो, असं आपल्याला लक्षात. तिसरा एक भाग आहे जो बाल साहित्याच्या संदर्भात महत्वाचा आहे. म्हणजे तुम्हाला बाल कादंबऱ्या दिसतील, तुम्हाला शिशु कादंबऱ्या दिसतील, तुम्हाला कुमार आणि किशोर कादंबऱ्या दिसतील. या 3 कादंबऱ्यांमध्ये काय फरक आहे? या 3 कादंबऱ्यांच्या नायकांचं वर्तन काळाच्या टप्प्यांवरती बदलत गेलेलं आहे, असं आपल्याला लक्षात. म्हणजे बाल कादंबरीतली एक छोटी गोष्ट म्हणजे त्याच्या दृष्टीनं असणारी कादंबरी ही स्वकेंद्री असणार आहे, आणि ती स्वकेंद्री म्हणजे त्याच्यात तो मुलगा आहे आणि त्याचे फ्रेंड्स आहेत, किंवा एक राजा आहे आणि त्याची गोष्ट आहे. जेव्हा तो शिशु गटातून बाल गटात येईल तेव्हा ही जी अटॅचमेंट आहे ही अधिक दृढतर झालेली आहे, पण हिथं दोघांना महत्व आहे. जेव्हा तो कुमार गटामध्ये जातो तेव्हा कुमार गटाचा जो नायक आहे तो शूर असणं, तो धाडसी असणं, तो कर्तबगार असणं, त्यानं हेरगिरी करणं, आणि हेरगिरी करून त्यानं काहीतरी अचीव करणं, त्यानं बक्षीस मिळवणं, या सगळ्या गोष्टी तिथं घडतात. त्याचं कारण असं की वयाच्या 14व्या वर्षानंतर, 14व्या-15व्या वर्षानंतर मुलामध्ये जे काही शारीरिक बदल होत असतात, त्या शारीरिक बदलांचा परिणाम त्याच्या मानसिकतेवरती होतो, आणि तो हिरो होण्याचं स्वप्न पाहत असतो. तो काहीतरी ऍडव्हेंचर करण्याचा प्रयत्न करत असतो, आणि हे जे त्याचं ऍडव्हेंचर करणं आहे, हे जे त्याचं हिरो होणं आहे, ते कुठंतरी नायकाच्या रूपामध्ये कादंबरीमधून त्याच्यापर्यंत आलं पाहिजे, असं आपल्याला लक्षात. मग तुम्हाला असं लक्षात येईल की जे छोटी मुलं आहेत, एकदम छोटी मुलं, शिशु गटाची मुलं आहेत, त्यांच्या साहित्यामध्ये तुम्हाला ताल नावाची गोष्ट ही अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये व्यक्त झालेली दिसते, किंवा नादानुकरण, नादानुकारी शब्द हे मोठ्या मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी असतात, किंवा त्याच्यामध्ये काहीतरी मिश्किलपणा असतो की एक था मुर्गा, एक थी बटेर, लढने में थे दोनों शेर, लढते लढते हो गई गुम, एक की पूछ एक की दुम. तर आता लहान मुलं जेव्हा ही कविता म्हणतात, किंवा केरळ के केले केरळ का पाणी, केरळ की नावे कितनी पुराणी, हे प्रयाग शुक्लचं जे गाणं आहे. तर तुम्हाला असं लक्षात येईल ह्याच्यामध्ये एक ताल आहे. म्हणजे अगदी मराठीमध्ये नाच रे मोरा सारखं जे गाणं आहे, त्याच्यामध्ये मुळात त्या गाण्यामध्ये एक स्वतःचा ताल आहे. गदिमांनी गाणं लिहिलेलं आहे, आणि या तालावरती मुलं हावभाव करतात, नृत्य करतात, आणि शब्द अनुभवतात. समजून घेत नाहीत निव्वळ. शब्द अनुभवतात. त्यांचा पोत जो आहे तो ते फील करतात. त्यांची संवेदनेला ते जाणवतात, असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे उदाहरणार्थ थोडंसं पुढं आलात तुम्ही, की तुम्हाला ते शब्दांच्या गमती-जमती करतायत असं लक्षात, की लाल टांगा घेऊन आला लाल टांगेवाला. आता मग तो जो आहे, मग तो घोडा लाले लाल, त्याचा टांगा लाले लाल, रस्ता लाले लाल, त्याचा चाबूक लाले लाल. आता याच्यात लाल हा जो शब्द आहे, त्याची पुनरावृत्ती होते आहे.
आणि ही पुनरावृत्ती अशा पातळीवरती होते आहे की सुरुवातीला जे नाद, जी लय, जे ताल त्याच्या अंगात भिनलाय, त्याच्यावरून तो पुढं येऊन त्या सगळ्या सृष्टीमध्ये एकच एक रंग पोतून तो आपल्या पद्धतीनं जग बघतोय असं आपल्याला लक्षात येईल. मग त्याची विजार, त्याची तुमान, त्याची टोपी, त्याचा गोंडा वगैरे वगैरे. आणि मग त्याला जी भेटली मुलगी, तिचं नाव पण लाली आहे. लाली बोले त्याला. आणि मग तो लाला त्या लालीला काय उत्तर देतो वगैरे वगैरे. हे तुम्ही गाणं खूपदा ऐकलं असेल असं मला वाटतं. तिसरी गोष्ट अशी आहे की हा जो एक छोटासा अगोदरचा ग्रुप आहे, शिशु आणि बालगट, त्याचा प्राथमिक टप्पा. त्याच्यामध्ये खेळ गाणी नावाचा एक प्रकार, खेळ गाणी नावाचा, की ही गाणी तुम्हाला खेळता खेळता म्हणता येतात. आता हे सगळ्या गोष्टी अत्यंत जाणीवपूर्वक लिहिलेल्या असतात. ताराबाई मोडक आणि लीलावतीबाई भागवत यांनी अशी गाणी अत्यंत जाणीवपूर्वक मराठीमध्ये लिहिलीत असं आपल्याला लक्षात येतं. की ते मग एक चेंडू फेका, मग किंवा आपल्याकडची जी पारंपरिक गाणी आहेत, अडग्याची गाणी असतील, भुलाबाईची गाणी असतील, किंवा मुली जेव्हा गजगे खेळत असत, सागरगोटे खेळत असत, तेव्हा त्यांची म्हणायची गाणी असत. तर या गाण्यांमध्ये खेळ आणि काहीतरी चमत्कृती होती, याचा एक अंश होता असं आपल्याला लक्षात येतं. तर हा एक महत्वाचा भाग जो लहान मुलांच्या संदर्भामध्ये आपण लक्षात घेतला पाहिजे. गंमत काय होते की आपण बाल साहित्याची समीक्षा करायला लागतो आणि मोठ्यांच्या नजरेतून लहान मुलांच्या पुस्तकांकडे पाहायला लागतो आणि त्यामुळं अनेक समस्या निर्माण होतात. उदाहरणार्थ, सगळ्यात पहिली समस्या की बालवाचक जो आहे, बालकुमार वाचक हा दुय्यम वाचक आहे, हे आपण लक्षात घ्यावं लागतं. दुय्यम वाचक म्हणजे काय? तर तो असा वाचक आहे की जो पुस्तक विकत घेऊ शकत नाही, म्हणजे तो काही अर्थार्जन करत नाही. त्याच्यामुळं त्याच्या खिशात पैसे नसतात पुस्तक विकत घेण्यासाठी आणि म्हणून तो त्याच्या आई वडिलांवरती डिपेंडेड असतो. त्याचे आई वडील त्याला पुस्तक घेऊन देतात. त्याला जे पुस्तक घ्यायचंय ते पुस्तक त्याला घेऊन दिलं जाईलच असं नाही. त्याचे वडील जे ठरवतील ते पुस्तक त्याच्या माथी मारलं जातं, हे आपण मध्ये एक अंतर पडत जातं असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे पालकांचं जे म्हणणं असतं खूपदा, हे पालकांचं म्हणणं संस्कारवाद्यांना अनुरूप अशा पद्धतीचं असतं की बाल साहित्याचं कुठलंही पुस्तक घेतलं की त्याच्या खाली ते बोध नावाचा एक शब्द असतो की या कथेचा बोध काय, आणि हा बोध प्रत्येक जगातल्या सगळ्या गोष्टींनी बोध दिला पाहिजे असा एक अतिरिक्त अट्टहास हा वर्षानुवर्ष बाल साहित्यावरती थोपवला गेलेला आहे. आणि या अट्टहासानं अनेक चांगल्या गोष्टींचं काय करूयात माती झालेली आहे असं आपल्याला लक्षात येतं. दुसरा म्हणजे त्याला संस्कारवाद्यांचा गट असा आपण
म्हणूया. दुसरा एक गट आहे जो मनोरंजन वाद्यांचा गट आहे, की ते या गटातले लोक राजा राणीच्या, शिवकाऊच्या गोष्टी सांगत राहतात आणि फक्त मुलांचं मनोरंजन करायचं असं त्यांचं म्हणणं असतं. एक गट असा असतो की तो म्हणतात की आता परी नाही, मग कशाला पर्यांच्या गोष्टी सांगायच्या. आता राजा राणी नाही, मग कशाला राजा राणीच्या गोष्टी सांगायच्या. चिमणी आणि कावळा बोलत असतात का? नाही, मग कुठं चिमणी आणि कावळ्याची गोष्टी सांगायच्या. असा एक गट आणि निव्वळ ह्यांच्याच गोष्टी सांगणारा एक गट. असे 2 गट आपल्याकडं असल्यामुळं म्हणजे हे गट विशेषतः बाल साहित्याची समीक्षा करू पाहतात आणि गफलती होतात, हे मला आपल्याला निदर्शनास आणून द्यायचंय. कारण जर आपण ज्या लेखकावर किंवा ज्या कालखंडावर किंवा ज्या वाङ्मय प्रकारामध्ये काम करत आहात किंवा संशोधन करत आहात, तिथं जर तुमचा बाल साहित्याशी संबंध येनकेन प्रकारे येत असेल, तर या बाबी आपल्याला ठाऊक असाव्या म्हणून मी हे सांगतोय. लीलाधर हेगडे नावाचे एक मराठीतले लेखक आहेत, ते वारले आता अलीकडच्या काळात. त्यांनी एक धडा लिहिलेला होता, एक पाठ, एक प्रकरण, एक लेख लिहिलेला होता आणि त्या लेखामध्ये त्यांनी एकच मिनिट लाईट दिली आणि गंमत झाली थोडीशी. तर त्या लेखामध्ये ते एका चर्चासत्राला जातात आणि त्या चर्चासत्रामध्ये बालसाहित्याच्या संदर्भातलं ते चर्चासत्र असतं आणि कोणीतरी असं सांगतं की आपण आता गंभीर चर्चा करूयात. आणि मग चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी कोणीतरी असं सांगतं की आपण एक गोष्ट सांगा. कोणीतरी आपल्यातल्या एकाने गोष्ट सांगायची, आपण त्या गोष्टीवर चर्चा करू. मग हे लीलाधर हेगडे त्या कार्यक्रमाला गेलेले असतात आणि नुकतेच ते शाळेतनं म्हणजे मुलांना गोष्ट सांगून गेलेले असतात, की घरी मुलं एकत्र आलेली असतात. ते म्हणतात की आम्हाला गोष्ट सांगा, गोष्ट सांगा. आणि मग हे त्यांना गोष्ट सांगतात, चल रे भोपळ्या टुनुक टुनुकची. ते ही गोष्ट सांगून त्या चर्चासत्राच्या ठिकाणी गेलेले असतात आणि त्यामुळं जेव्हा आवाहन होतं की गोष्ट सांगा, गोष्ट सांगा, ते उठतात आणि हीच गोष्ट म्हणजे चल रे भोपळ्या टुनुक टुनुकची गोष्ट पुन्हा एकदा सभागृहामध्ये ऐकवतात. आणि ही गोष्ट ऐकले चर्चेला प्रारंभ होतो. आता ही जी चर्चा या गोष्टीच्या अनुषंगानं सुरू झालेली आहे, ती अत्यंत मजेशीर चर्चा आहे. म्हणजे एक अभ्यासक उठतात. बघा, मी सुरुवातीला संशोधकाचे काही गुण सांगितले होते. मी असं म्हटलं होतं की स्वागतशील वृत्ती पाहिजे, गुणग्राहकता पाहिजे, डोळस नजर पाहिजे, चिकित्सक वृत्ती पाहिजे. अशा अशा अनेक गोष्टी असतात. नीट लक्षात घ्या की सारासार विवेक नावाची ही एक गोष्ट असते. तर एक जण असं उठलं आणि तो असं म्हणाला की ही गोष्ट आपण मुलांना सांगतो आणि आपण मुलांना खोटं बोलायला शिकवतो. कारण उद्या जर एखाद्या मुलाला विचारलं की बाबा रे भोपळा केवढा असतो, तर तो असं म्हणेल की भोपळा हा कार एवढा असतो किंवा मोटार गाडी एवढा असतो. कारण त्याला माहिती आहे की म्हातारी भोपळ्यात बसलेली आहे. मग दुसरा एक असं म्हणाला की हा जो ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट तुम्ही अभिजन वर्गासाठीची आहे. कारण त्याच्यात ती म्हातारी काय म्हणते? ती म्हणते की मी लेकीकडे जाईन, श्रीखंड पुरी खाईन, तूप तूप पोळी खाईन, जाडजूड होईन, वगैरे, वगैरे, वगैरे. आणि परत येईल. तर तो असं म्हणतो की श्रीखंड पुरी, तूप या गोष्टी आमच्या पाड्यावरच्या मुलांना माहिती नाहीत. तर त्याच्यामुळं तुम्ही फक्त अभिजनांचेच पदार्थ इथं सांगतायत, हे काही बरं नाही. तर तुम्ही असं सांगायला पाहिजे की मी आंबील गरगट खाईल,
मी भाकरी आणि कोरड्यास खाईन, वगैरे वगैरे. तिसरा, ज्याला थोडस डॉक्टर ज्या वयात आहे आणि तिला पुन्हा भोपळ्यातून प्रवास करायचा, तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे की या अशा भोपळ्यातून प्रवास केल्यामुळं तिला धक्के बसतील आणि तिचं ब्लड प्रेशर वाढेल. ज्याच्यामुळं ब्लड प्रेशर वाढेल, आपल्या रक्तातली चरबी वाढेल, फॅट वाढतील, कोलेस्टेरॉल वाढेल, असे कुठलेच पदार्थ तिनं खायला नाही पाहिजेत. आणि म्हणून मग बिन तेल मिठाच्या भाज्या त्या तिनं खाणं गरजेचं आहे. आणि तो अवेअरनेस तब्येतीच्या संदर्भातला हा बालवयातच मुलांमध्ये रुजवला पाहिजे. म्हणून तिनं तशा काही पदार्थांची नावं ते गृहस्थ सजेस्ट करतात. चौथे गृहस्थ असं म्हणतात की बघा बघा, ही म्हातारी एकदम खोटारडी म्हातारी आहे. कारण ही म्हातारी त्यांना सांगते की मी आता लेकीकडे चालली आहे, मी तिथं जाईल, मी खाईन आणि परत येताना तुम्हाला खा. पण परत येताना तर ती भोपळ्यात बसते आणि पळून जाते. तर त्याच्यामुळं ही म्हातारी खोटं बोलायला शिकवते मुलांना. तर अशा गोष्टी आपण काही मुलांना सांगितल्या नाही पाहिजे. तिकडे आहेत ते तो सगळा भाग तिथं लिहितात, कथन करतात आणि ते सांगतात की ही सगळी चर्चा ऐकून मी बऱ्यापैकी वैतागलो. मला घरी लवकर जायचं होतं, मी घरी निघून आलो, काही कामं केली. संध्याकाळी पुन्हा माझ्याकडे मुलं आली आणि ते मला म्हणाले की आम्हाला गोष्ट सांगा. तेव्हा मी त्यांना म्हणालो की अरे सकाळीच तुम्हाला गोष्ट सांगितली होती, रोज रोज तुमच्यासाठी कुठून गोष्ट आणू नवी. तेव्हा मुलं म्हणाले की तुमच्याकडे नवी गोष्ट नसेल तर सकाळचीच गोष्ट सांगा, चल रे भोपळ्यावाली. आणि ते असं म्हणाले की मी पुन्हा नव्या उत्साहानं मुलांना चल रे भोपळ्या टुणूक टुणूकची गोष्ट सांगायला लागलो. आता हा जो भाग आहे त्या लेखातला, तो मी अत्यंत विस्तारानं तुम्हाला का सांगितला? तर हा भाग अत्यंत विस्तारानं सांगण्याचं एक महत्वाचं कारण असं, की मुलं ज्या तन्मयतेनं सकाळच्या सत्रामध्ये त्या गोष्टीत रममान झाली होती, तोच त्याच समरसतेनं, त्याच तन्मयतेनं ते संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा त्या गोष्टीचा आस्वाद घ्यायला लागले. असं का घडलं? तर आता एका न जसं लिहिलं, की आनंद, आनंद हा बालसाहित्याचं एक प्राणभूत तत्व आहे, की वाचकाला त्याच्यातून आनंद मिळाला पाहिजे. आणि हा आनंद त्यांना एकच गोष्ट 3दा, 4दा, 5दा ऐकल्यानंतरही जर होत असेल, तर ती गोष्ट त्याच्यासाठी नवी आहे. कारण ही गोष्ट जर तुम्ही ऐकत असाल किंवा तुमच्या घरातल्या मुलांना, लहान मुलांना जर तुम्ही ऐकवून दाखवली, तर तुम्हाला असं लक्षात येईल, की त्या टुणूक-टुणूक या शब्दांवरती किंवा आता तेव्हा तुम्हाला खा, हं? किंवा मी लेकीकडे जाईन, त्याच्यामध्ये पुन्हा जो एक रिदम आहे, त्या सगळ्या गोष्टींशी, त्या लयतालाशी, त्या कथानकाशी, त्यातल्या निरनिराळ्या प्रसंगांशी, त्यातला वाघ येणं, त्यातला लांडगा येणं, त्यातला अस्वल येणं, ह्या सगळ्यांशी मुलं एकदम तादात्म्य पावतात, असं आपल्याला लक्षात येतं. आणि आपण जे बालसाहित्याचे अभ्यासक आहोत किंवा संशोधक आहोत, आपण मुलांच्या या तादात्म्य पावणाऱ्या वृत्तीकडे किंवा त्या गुणविशेषांकडे ते का तादात्म्य पावतात त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपण तिसऱ्याच बाबींकडं आपलं पूर्ण लक्ष केंद्रित करून काही एक विवेचन मांडू पाहतो, असं आपल्याला लक्षात येतं. त्याच्यामुळं आपली गृहीतक ही चुकायला सुरुवात होते. बालसाहित्याच्या संदर्भामध्ये मी पुन्हा एक महत्वाचा मुद्दा जो आपल्याला मला सांगावासा वाटतो आहे, तो आहे की मराठीतलं बालसाहित्य त्याला एक त्याला एक अत्यंत दीर्घ अशी परंपरा आहे. म्हणजे लिखित बालसाहित्याला सुद्धा. म्हणजे लीळाचरित्र हा जो ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये हट्ट केला म्हणून प्रभू चक्रधर स्वामी यांच्या तोंडी
चिवकाऊची गोष्ट आलेली आहे. म्हणजे ती ग्रंथबद्ध झालेली आहे असं आपल्याला लक्षात येतं, की चिमणीचं घर होतं मेणाचं आणि कावळ्याचं घर होतं शेणाचं. तर ही गोष्ट मराठीमध्ये ग्रंथबद्ध झाली. त्याला सुद्धा 700 ते 750 वर्षांचा इतिहास आहे असं आपल्याला लक्षात येतं. मराठीतल्या ग्रंथांची जी काही सुरुवात आहे ती सगळी सुरुवात ही अ, अ, ही सगळी संबंध सुरुवात ही अ, बालसाहित्यानं किंवा बालपुस्तकांनी केली असं आपल्याला अ, लक्षात येईल. म्हणजे उदाहरणार्थ की आपल्याकडं जेव्हा मुद्रणाची सोय झाली आणि मुद्रणाची सोय झाल्यानंतर जी काही पुस्तकं प्रकाशित व्हायला लागली, बालबोध, मुक्तावली किंवा इतर सगळी, ही सगळी पुस्तकं एक तर भाषांतर होती आणि 2 ती बाल साहित्याचा भाग म्हणून ज्यांचा समावेश करता येईल अशा प्रकारची होती, असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे हितोपदेश किंवा पंचतंत्र किंवा अरेबियन नाईट्स या गोष्टी मराठीमध्ये अनुवादित झाल्या, ग्रंथरूपानं त्या प्रकाशित झाल्या. त्यांना जवळ-जवळ 210-220 वर्षांचा इतिहास आहे, असं आपल्याला लक्षात येतं. आता हे हे हा त्याचा नैसर्गिक विकास एकदम ठप्प झाला. त्याचं कारण नंतर जो काही आपल्याकडं शाळा नावाचं एक प्रकरण आलं आणि शाळांमध्ये क्रमिक पुस्तकं निर्माण करण्याचा जेव्हा मुद्दा आला आणि पुढील काळात दक्षिणा प्राईज कमिटी किंवा अ, शाळांसाठी क्रमिक पुस्तकं निर्माण करणारी जी मंडळी आहेत, ती निर्माण जशी झाली, तशी या सगळ्या मंडळींनी अ, या सगळ्या गोष्टींमध्ये बोध नावाची गोष्ट जोडून टाकली, असं आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणून तुम्ही आता जेव्हा पुस्तकं वाचाल, अ, कोणतीही पुस्तकं पंचतंत्र, हितोपदेश किंवा अ, काय म्हणूयात सगळीच पुस्तकं. तर त्याच्या खाली त्या गोष्टी संपल्यानंतर तुम्हाला तात्पर्य अ, नावाची बाब ही आपोआप जोडली गेली आणि ज्या गोष्टींना तात्पर्य नाही किंवा बोध जोडलेला नाही, ते काही बालकांसाठी नाहीत, असा एक समज हा आपल्याकडं वर्षानुवर्ष दृढ होत गेला, असं आपल्याला लक्षात येतं. तिसरा एक मुद्दा जो बालसाहित्याच्या संदर्भात महत्वाचा आहे, तो असा की शाळांशी हे साहित्य जोडलं गेल्यामुळं सगळी शालेय पाठ्यपुस्तकं, माहितीपर पुस्तकं यांचाही समावेश हा आपल्याला आपोआप बालकुमार साहित्यामध्ये करावा लागतो. माहितीपर ज्ञानाची ग्रंथसंपदा या मुद्द्यानं हे आपण लक्षात घ्यावं लागतं. किशोर नावाचं एक मासिक आहे जे पुण्यावरनं प्रकाशित होतं. किरण केंद्रे हे त्या नियतकालिकाचे वर्तमान कार्यकारी संपादक आहेत आणि महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ यांच्या वतीनं हे पाठ्यपुस्तक प्रकाशित होतं. आता हे हे मासिक प्रकाशित होतं. या मासिका याचं नावच मुळात किशोर असं आहे आणि किशोर असं नाव असल्यामुळं तुम्हाला हे लक्षात येईल, की किशोर गटाला समोर ठेवून हे मासिक चालवलं गेलं. नादिन भिन्ना नावाचं एक मासिक अनियतकालिक ते बंद पडलं. हे अरविंद जगताप हे जे चला हवा येऊ द्या किंवा अन्य त्यातल्या पत्रांचे लेखक आहेत आणि जे तर ते औरंगाबादमधनं म्हणजे त्या काळच्या औरंगाबादमधनं आणि आताच्या छत्रपती संभाजी नगरामधनं प्रकाशित करत असत. नादिन भिन्ना हे त्याचं नाव आणि सरदार जाधव हे त्याचे प्रकाशक होते. तर हे एक महत्वाचं नियतकालिक किंवा ठक-ठक या नावाचं एक नियतकालिक
नियतकालिक हे थोडस वरच्या वयोगटासाठी, म्हणजे ज्यांना वाचता येतं त्यांच्यासाठी, विशेषतः 5 वयोगटापासून 10 वर्ष वयोगटापर्यंतच्या वाचकांसाठी हे नियतकालिक मराठीमध्ये प्रकाशित केलं जातं. तुम्हाला असं लक्षात येईल की चंपक हे जे अजूनही तुम्हाला रेल्वे स्टॉलवर किंवा बस स्टँडवर हे नियतकालिक पाहायला मिळेल, हे पाक्षिक आहे. तर या पाक्षिकामध्ये सुद्धा तुम्हाला चंपक वनातल्या गोष्टी या वाचता येतील आणि त्याचा वर्ष 5 ते 12 या मधला आहे. आता या 2-3 नियतकालिकांचा मी जो उल्लेख केला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला चित्रकथा नावाचा एक प्रकार दिसतो. नीट लक्षात घ्या की चित्रकथा हा जो प्रकार आहे, ज्याला कॉमिक्स असं म्हणतो, तर याचे 2 प्रकार आहेत. एक, जर तुम्ही वाचलं, ऐकलं, पाहिले असतील की फॅन्टमची गोष्ट किंवा राज कॉमिक्स, डायमंड कॉमिक्स हे हिंदीतल्या लोकांना माहिती असतील, किंवा नागराज, डोगा. तर हे जे, किंवा आपल्याकडं खलील खान हे जे पुण्याचे चित्रकार आहेत, ते असे कॉमिक्स तयार करत असत. आणि विशेषतः एक वर्तमानपत्र दैनिक लोकमत किंवा चिंटू हे जे पंडितांचं चारुहास पंडित आहे, तर ते जे आहे चिंटू, तर ती चित्रकथा आहे. आणि त्या चित्रकथेचा स्वतःचा एक वाचक आणि त्यांचा एक एज ग्रुप आहे, असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की तुम्ही जेव्हा लहान होतात तेव्हा चिंटू तुम्ही वाचत असाल, आणि आता जेव्हा आपल्या आजूबाजूची मुलं लहान आहेत, तेव्हा तेही चिंटू वाचतात आणि चिंटूचे वाट बघतात. तर हा जो चिंटूचा चित्र, हा फॉर्म तुम्हाला बालकुमार साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकसित झालेला दिसेल. यातला एक भाग आहे शब्दरहित चित्रकथा, की चिंटूमध्ये 1-2 डायलॉग, 1-2 संवाद हे चिंटूच्या किंवा त्या चिंटीच्या किंवा त्यांच्या ज्या काकू आहेत शेजारच्या, त्यांच्या तोंडी किंवा त्यांच्या आई-बाबांच्या तोंडी आलेल्या दिसतील. पण अशा काही गोष्टी असतात, म्हणजे त्या गोष्टींमध्ये एकही शब्द असत नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत, मराठीमध्ये फुगा नावाची अशी एक गोष्ट आहे. मराठीत आहे असं म्हणता येणार नाही, कारण की तिच्यात शब्दच नाहीत. त्याच्यामुळे ती मराठी आहे असं म्हणता येणार नाही. पण त्याच्या पुस्तकावरती शीर्षकात फुगा असं लिहिलंय म्हणून मी म्हणतोय एक मराठी. जर तिथं बलून असतं तर समजूयात की ते इंग्रजी, किंवा गुब्बारा असतं तर हिंदी. तर ही जी फुगा नावाची गोष्ट आहे, तर ती एका छोट्या फुग्याची गोष्ट आहे. एकाला फुगा सापडतो चालता चालता, आणि काय गंमत घडते तर त्याची. आता मग हे पुस्तक कुणासाठी आहे? तर हे पुस्तक त्याच्यासाठी आहे की ज्याला अक्षर ओळख नाही. म्हणजे शिशु गटाचाही जो अगोदरचा भाग आहे, म्हणजे ज्याला आपण अगदी 1.5-1 वर्षांचं जे बाळ असतं, त्या 1.5-1 वर्षाच्या बाळापासून या पुस्तकांची निर्मिती ही केली गेली जाते, किंवा साठी निर्मिती केली जाते बालसाहित्यामध्ये, असं आपल्याला लक्षात येतं. तर शब्दरहित चित्रकथा हा अत्यंत महत्वाचा असा भाग मोठ्यांच्या साहित्यामध्ये फार अभावानं आढळतो. मोठ्यांच्या साहित्यात तो नसेलच किंवा नाहीच असं म्हणता येणार नाही. पण आपल्याकडे जसे विश्वकोश असतात, त्याच पद्धतीनं लहान मुलांचे कुमार विश्वकोश हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळानंही प्रकाशित केले. महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळानंही ते तयार केलेत. अगदी एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका यांनी सुद्धा चिल्ड्रन्स एन्सायक्लोपीडिया हे निर्माण केलेले आहेत. आणि याच्याशिवाय असंख्य वेगवेगळ्या ज्या प्रकाशन संस्था आहेत त्यांनी विश्वकोश निर्माण केलेले आहेत. संस्कृती कोश लहान मुलांसाठी निर्माण करण्यात आलेले आहेत असं आपल्याला लक्षात येतं. चरित्रकोश हेही त्यांच्यासाठी निर्माण केले गेलेले आहेत.
जसा जसा मुलांचा वयोगट बदलत जाईल तस त्यांच्यासाठीची शब्दसंख्या आणि शब्दांचा आकार याच्यामध्ये फरक पडत गेलेला आहे हे आपल्याला लक्षात पॉइंट साईज जो आहे तर तो आकार जो आहे तो कमी 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 होत गेलेला आहे. अगोदर शब्दरहित पुस्तकं, नंतर एखाद दोन शब्दांची पुस्तकं, नंतर अगदी 5-10 शब्दांची, 5-50 शब्दांची. एका एका पुस्तकाचा, इंग्रजी पुस्तकाचा मी उल्लेख करेल. शॅल सिल्वरस्टाईन यांचं हे पुस्तक आहे, द गिव्हिंग ट्री. कदाचित आपल्यातल्या अनेकांनी ते वाचलं असेल. तर द गिव्हिंग ट्री हे एक अफलातून पुस्तक आहे. मी एके दिवशी या पुस्तकाची सगळी शब्द संख्या शोधून काढली तर ती 408 इतकी होती. आणि हे पुस्तक 64 पानांमध्ये हे पुस्तक प्रकाशित केलं गेलं, ज्या पुस्तकाच्या जगभर विकल्या गेलेल्या आहेत. द गिव्हिंग ट्री हे एक अफलातून पुस्तक आहे. आता माझ्या विवेचनाला विराम करण्यापूर्वी मी गिव्हिंग ट्रीच्या संदर्भामध्ये काही महत्वाचे मुद्दे सांगतो, जे अनुवादाच्या संदर्भामध्ये पण आपल्याला भाषा लावता येतील. कारण एक प्रश्न असा उपस्थित केलेला होता भाषांतराच्या संदर्भात, इंग्रजी मराठी, इंग्रजी हिंदी, आणि त्याचं काय म्हणूया वाक्य, सेंटेन्स, त्याच्या संदर्भात एक प्रश्न कोणीतरी विचारलेला होता. तर त्या अंगानं मी फक्त एक माझं निरीक्षण नोंदवतो. द गिव्हिंग ट्री हे जे पुस्तक आहे तर मला वाटतं त्याचं आता मला नेमके शब्द आठवणार नाहीत, पण देअर वॉज ॲन ॲपल ट्री अँड आणि तर तिचा एक मित्र असतो असा आहे. म्हणजे देअर वॉज ॲन शी ॲपल ट्री. तर त्याच्या ही जी गोष्ट आहे ॲपल ट्रीची किंवा गिव्हिंग ट्रीची, त्याच्यामध्ये एक सफरचंदाचं झाड आहे, त्याची गोष्ट आहे, नव्हे त्याची आणि एका छोट्या मुलाच्या मैत्रीची गोष्ट शॅल सिल्वरस्टाईन यांनी सांगितलेली आहे. आता गंमत लक्षात घ्या की मूळ कथेमध्ये जे झाड आहे ऍपलचं, सफरचंदाचं, हे झाड स्त्रीलिंगी झाड आहे. स्त्रीलिंगी म्हणजे देअर वॉज अँड शी ऍपल ट्री असं काहीतरी आहे ते. आता या गोष्टीचा मीही मराठीत अनुवाद केलाय, बाकीच्यांनी केलाय, ते हिंदीतही उपलब्ध आहे. अरविंद गुप्तांनी त्याचा हिंदी अनुवाद केलेला आहे. आता मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये झाड, ते झाड, वह पेड़ म्हणजे लिंग नावाचा जो प्रकार आहे, मराठी लिंग आहे मराठी भाषेमध्ये, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. म्हणजे तो वृक्ष पुल्लिंग, ते झाड नपुंसकलिंग, ती वेल स्त्रीलिंग. इथं झाड आहे सफरचंदाचं किंवा वृक्ष आहे, मग तो एक तर पुल्लिंगी होईल नाही तर नपुंसकलिंगी होईल. कुठल्याही पातळीवरती हे जे झाड आहे ते झाड स्त्रीलिंगी होत नाही मराठी. आणि नीट लक्षात घ्या, मूळ शॅल सिल्वरस्टाईन हे जेव्हा ती गोष्ट सांगतात तेव्हा ते एका स्त्रीलिंगी झाडाची गोष्ट सांगतात. आणि ते स्त्रीलिंगी झाडाची गोष्ट सांगत सांगत आई आणि मुलगा यांचं जे नातं आहे ना त्याच्यावर भाष्य करतात. जर तुम्ही ते झाड नपुंसकलिंगी किंवा पुल्लिंगी केलं अनुवादामध्ये, तर या झाडाचं जे आई आणि मूल यांचं जे नातं मूळ लेखकाला दाखवायचं आहे ते तुम्हाला दाखवताच येणं शक्य नाही. आणि मग अशा वेळी अनुवादक लिहितो एक्स्ट्रा एक टिप्पणी की मूळ कथेतलं झाड हे स्त्रीलिंगी झाड आहे, पण भाषिक काय म्हणूयात वैशिष्ट्यामुळं ते झाड मराठीत नपुंसकलिंगी झालेले आहे, पण ते स्त्रीलिंगी आहे हे आपण गृहीत धरा. ही गडबड आपल्याकडं होते. त्याचं कारण त्या भाषेचा असणारा स्वभाव आहे,
त्या भाषेमध्ये असणारी लिंग व्यवस्था, वचन व्यवस्था, काल व्यवस्था, गतीच्या संदर्भातले शब्द, ह्या असंख्य गोष्टी, किंवा तुम्ही कुठल्या परंपरेतून आलाय, म्हणजे पितृसत्ताक परंपरेतून आलेला आहात, की मातृसत्ताक परंपरेतून आलेला आहात, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या ठरतात असं आपल्याला लक्षात येईल. अ, आता शेवटची 7-8 मिनिटं राहिलेली आहेत. जर प्रश्न असतील तर आपण हे जे आत्ताचं बालसाहित्याचं विवेचन मी केलं त्याबद्दल आपण विचारू शकता आपले प्रश्न. अ, कदाचित मला माहित नाही की ह्या 2 गोष्टींविषयी तुम्हाला मुळात आवड असावी लागते. जर तुमचे विषय अगदीच फायनल असतील, मला ह्याच्यावरच काम करायचं आहे आणि बालसाहित्याकडे पाहण्याचा तुमचा जर दृष्टिकोन अत्यंत पारंपरिक आणि जसा सर्वांचा असतो तसाच असेल, तर तुम्हाला हे विवेचन याच्यात स्वारस्य वाटणार नाही याची मला पूर्णतः खात्री आहे. पण अ, याच्या पलीकडं जेव्हा तुम्ही पालक व्हाल, अ, तेव्हा तरी हे विवेचन लक्षात घ्या. कारण साहित्याचा अभ्यास हा केवळ पुस्तकांचा अभ्यास असतो असं मला वाटत नाही. तसं मानणाऱ्यांपैकी मी नाही. पी-एच-डीचा अभ्यास म्हणजे एक लेखक, एक वाङ्मय प्रकार, एक कालखंड आणि त्याच्या संदर्भातली तुमची काही निरीक्षणं नोंदवून नंतर ते थप्पीला लावून ठेवणं, एवढ्यापुरतं मर्यादित आहे, असं मी गृहीत धरत नाही. तुम्ही वाचलेलं तुमच्या आयुष्यातलं प्रत्येक पुस्तक हा तुमच्या जीवनाचा स्तर उंचावणारं असलं पाहिजे, असं अ, मानणाऱ्यांपैकी मी आहे. त्यामुळं वाचलेलं प्रत्येक पुस्तक हे तुमच्या आयुष्यात महत्वाचं असतं. ते केवळ अभ्यास एका अभ्यास यापुरतं मर्यादित नसतं. बालसाहित्यामध्ये नव्हे, तर एकूणच साहित्यामध्ये मूल्यव्यवस्था ही महत्वाची असते. त्याच पद्धतीनं त्या कलाकृती असून म्हणजे हे की ते असं नाही. दोन्ही गोष्टी एकाच वेळी महत्त्वाच्या असतात. अनुवादाच्या संदर्भात मी मागे एक भूमिका घेतलेली होती, ज्याच्यावर असंख्य मंडळींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मूल्यव्यवस्थेचा मी स्वतः एक पाठीराखा आहे आणि मला स्वतःला असं वाटत राहतं, की लेखक लिहितो, परंतु ज्या गोष्टींमुळं देशहित, राष्ट्रहित, समाजहित यांना बाधा येईल, ज्यामुळं 2 धर्मांमध्ये दरी निर्माण होईल, ज्यामुळं मनं दुभंगली जातील, अशा कलाकृती मग त्या कितीही थोर असतील त्या भाषेमध्ये, पण त्या जर तुमच्या भारतीय पर्यावरणाला अनुकूल नसतील, तर अशा कलाकृतींचे अनुवादकानं करू नयेत, असं मानणाऱ्यांपैकी मी एक आहे. अर्थात ही माझी वैयक्तिक भूमिका आहे. ती सर्वांनाच मान्य असावी असं नाही. अ, हां, बडबड गीत कशात येतं? बडबड गीत हा अ, शिशु ग शिशु गटाचा भाग आहे. "ये रे ये रे पावसा" हे बडबड गीत आहे. तुला देतो पैसा. कारण की ते म्हणत असताना लहान मुलांना अ, विशेषतः लहान मुलं, अगदीच लहान मुलांना आपण ते अडगुलं-मडगुलं सोन्याचं कडगुलं, हं, रुपयाचा वाळा, हे हे बडबड गीत आहे, असं आपल्याला लक्षात येतं. अरिस्टॉटल काय म्हणतात, ते मला मुळातून जाणून घ्यायला अ, आवडेल. कारण की शिकवणे हे साहित्यांचे काम नाही. अच्छा, ओके. अ, अं, ते अरिस्टॉटलचं म्हणणं अ, त्यांनी कशाच्या संदर्भात वापरलं, हे एकदा वाचावं लागेल. पुन्हा ते ज्यांनी कोणी अनुवादित करून तुमच्यापर्यंत पोहोचवलं, त्यांनी ते नीट केलंय की नाही, हेही आपण तपासलं पाहिजे. तरच त्याच्यावरती भाष्य करता येईल. स्वैर अनुवाद करताना मूळ कलाकृतीचा गाभा हरवणार नाही. तितपतच स्वैरता कामाची असते. गाभाच हरवून गेला तर आपले म्हणजे ह्या स्वैर म्हणजे ह्याला स्वच्छंदीपणा म्हणावा लागेल असं अ, वाटतं. नाही तो नीट लक्षात घ्या, की
ताल आणि आनंद हीच महत्वाची गोष्ट आहे. आता "ये रे ये रे पावसान तुला देतो पैसान, पाऊस आला मोठा न पैसा झाला खोटा" वगैरे याचा अर्थ शोधायचा नसतो. लहान मुलं त्याचा अर्थ शोधत नसतात. ताल आणि लय हीच महत्वाची गोष्ट असते त्या काळात आणि हे गाणं आपण पिढ्या-पिढ्या ऐकत आलेलो आहोत, असं आपल्याला लक्षात येतं. तर मी पुन्हा एकदा अं, अ, आपले जे सन्माननीय नियोजक आहेत त्यांच्या प्रती मी ऋणभाव व्यक्त करतो. मुर्तझा खान सर आपल्या प्रती. याशिवाय मी पुन्हा एकदा श्री अमोलजींचा उल्लेख करेल, ज्याने अगदी पाठपुरावा केला आणि मला सांगितलं की तुम्ही वेळेत जॉइन व्हा. काही इंटरनेटच्या प्रॉब्लेम्समुळं मला जॉइन व्हायला थोडासा उशीर झाला. हां. तरी आपण मला खरं तर समजून घ्याल. मदन सर का? मदन, अमोल मदन. तर मी तुमच्या प्रतीही ऋणभाव व्यक्त करतो. ज्यांनी मला प्रश्न त्या सगळ्या संशोधकांप्रती पुन्हा मी ऋणभाव व्यक्त करतो. आपलं संशोधन कार्य अत्यंत छान हो. हे कार्य करताना तुम्हाला आनंद मिळो. तुम्ही पी करण्यापूर्वी जिथं आहात आता तिथं आणि पी केल्यानंतर हा जो विकास आहे तो मानसिक पातळीवर सुद्धा दिसावा, आकलनाच्या संदर्भातही दिसावा आणि तुमची नजर एकूण साहित्य व्यवहाराकडे पाहण्याची पूर्णतः बदललेली असेल, असा एक मी विश्वास व्यक्त करतो आणि हो, अनुवादासाठी मूळ लेखकांची परवानगी घेणं गरजेचं असतं. कारण त्याच्यावर त्यांचा हक्क असतो. ती त्यांची कलाकृती आहे. अ, स्वतः मला कलाकृतीवर लेखकांना हक्क सांगणं आवडत नाही. ही पण माझी वैयक्तिक भूमिका आहे. त्याच्यामुळं जर तुम्ही हुकूम चुकलं असेल, तर तर हे हे लेखन मुक्त आहे. याच्यावरती लेखक आपला दावा करत नाही. ते तुम्ही लेखकाचं, अनुवादकाचं नाव वगळून तिथं तुमचं नाव घालूनही तुम्ही वापरू शकता. माझा लेखक म्हणून आनंद त्याच्या निर्मितीत होता. अनुवादक म्हणून ते इथं घेऊन येण्यात होता. मला माझा आनंद मिळालेला आहे. काय होईल ते पुढं नंतरच्या नंतर लोक ठरवतील. असं माझं वैयक्तिक मत असल्यामुळं मी खाली ते टाकलेलं असतं, की कॉपीराइट फ्री असं आणि कॉपीराइट फ्रीचं सोडून द्या. कॉपी लेफ्ट की सर्वाधिकार मुक्त. त्याच्यावर कुठलाही दावा माझ्या लेखनाच्या संदर्भात मी माझ्या लेखनावर कधी केलेला नाही. पण जे लेखक तसा करतात, त्यांच्या त्या भावनेचा आपण आदर केला पाहिजे आणि त्यांची परवानगी मी स्वतःच्या पण जेव्हा मी म्हणजे लेखकाला आपण योग्य तो सन्मान हा नक्कीच दिला पाहिजे, असं मला वाटतं. साता समुद्रापलीकडचे नाही, अगदी आपल्या शेजारचं सुद्धा जे लेखन आहे, म्हणजे तेलुगूतलं, बंगालीतलं, तमिळमधलं किंवा आपल्याकडच्या ज्या ईशान्येकडच्या राज्य आहेत, म्हणजे मणिपुरी, नागा आणि मिझो आणि बोडो यातले पाहिजे असं मला वाटतं. आपण फ्रेंच आणि अमेरिकन साहित्य खूप वाचतो, पण आपल्याला मिझोरम मधलं साहित्य आणि मणिपूरचे लेखक ठाऊक नसतात. अ, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे साहित्य मराठीत यासाठी पुढे येण्याची गरज मला वाटते आहे. 1 वाजून गेलेला आहे आणि म्हणजे सकाळी 10 वाजल्यापासून सलग 3 तास मी या विषयावरती जे काही मार्गदर्शन केलं, ते आपण ऐकून घेतलं. त्याच्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.